श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. श्रावण महिन्याबाबत धर्मग्रंथामध्ये हा महिना शिवाला अतिशय प्रिय असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून या महिन्यात माणूस भोलेनाथाला प्रसन्न करतो, त्याच्यावर अपार कृपेचा वर्षाव होतो. विशेष म्हणजे श्रावण महिना हा महिलांसाठी शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्याची उत्तम संधी आहे. विवाहित महिलांनी भाग्यवान होण्याच्या इच्छेने या महिन्यात शिव आणि पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अविवाहित मुलींनी चांगला वर मिळावा म्हणून शिवाची पूजा करावी असा कायदा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात महिला मोठ्या उत्साहाने शिवाची पूजा करतात. पण याशिवाय श्रावण महिन्याशी संबंधित काही नियम ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे महिलांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिष सांगतात की शास्त्रात श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा करण्याव्यतिरिक्त अशी काही कामे सांगितली आहेत, जी महिलांनी केल्याने त्यांना भगवान शिव तसे देवी पार्वतीचे अखंड सौभाग्य प्राप्त होते. चला तर जाणून घेऊया काय आहे ते काम. एक म्हणजे दान. देवी पार्वतीला समर्पित मंगळागौरी व्रत देखील श्रावण महिन्यात पाळले जात असल्याने विवाहित आणि अविवाहित महिलांनी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. तसेच विवाहित महिलांनी या दिवशी शृंगाराच्या वस्तूचे दान करावे असे मानले जाते की यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. दुसरं भजन. हिंदू धर्मातील धर्मग्रंथामध्ये केलेल्या वर्णनानुसार शिव श्रावणात प्रसन्न मुद्रेत असतात. अशा स्थितीत रोज किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव आणि पार्वतीची भजने भक्तिभावाने म्हणावीत. असे म्हणतात की यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते. मंत्र. असे म्हणतात की शिवभक्तीचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य शांत चित्ताने पूजा करतो. त्यामुळे ज्या स्त्रिया आपली उपासना यशस्वी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. विशेषतः श्रावण महिन्यात कोणाशी वाद होत असल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा, त्यामुळे राग शांत होतो असे म्हणतात. बांगडी. असे म्हणतात की श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवाई पसरते, त्यामुळे या महिन्याचा हिरव्या रंगाशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते. अशात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात, यामुळे माता पार्वतीची कृपा राहते असे म्हणले जाते. मेहंदी. असे मानले जाते की हातावर मेहंदी लावल्याने मन हिरवे होते. ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे. या महिन्यात मेहंदी लावल्याने महिलांचे सौंदर्य दर वाढते, शिवाय बुध ग्रहालाही शुभफळ मिळतात. त्याचबरोबर जीवनसाथीच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो. अशा प्रकारे श्रावण महिन्यात स्त्रियांनी शिव पार्वतीची कृपा प्राप्त करण्यासाठी ही कामे नक्की करावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.